नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर हा व्हिडिओ कालचा आहे. काही कारणामुळे अपलोड नाही करता आला मला, तर आज टाकते. तर सकाळीच बघा अशी देवपूजा करून घेतली. छान फुलं होती गुलाबाची आणि हे निळं फुल अपराजिताचं आलं होतं झाडाला, तर म्हटलं त्याला घालूया. बऱ्याच दिवसांनी आलं होतं, तर असं स्वामींना अर्पण केलं फूल आणि छान अशी मस्तपैकी देवपूजा करून घेतली. पीठ मळून ठेवलं होतं. निम्मा स्वयंपाकाची तयारी करून देवपूजाला लागले होते. आणि ही बघा भाजी कशाची आहे, तर ही कच्च्या टमॅटोची. कोण कोण कच्च्या टमॅटोची भाजी करतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काही नाही, जसं वांगं करतो आपण तसं फोडी करून त्यात वांग्याचा जो मसाला असतो तोच घालायचा. छान होते आंबट गोड. साखर घालायची मात्र, त्याच्यामुळं आंबट गोड चव छान लागते. आणि एक कारलं पण ठेवलं, गोल गोल काप करून असं फक्त फ्राय करायचे असे. त्यासाठी तर बघा असा मसाला वांग्यात भरतो तसा चिरून मस्तपैकी मधनं पूर्ण नाही कट करायचं, थोडंच कट करून असं चिरून घ्यायचं आणि त्यात घालायचं. फक्त साखर घालायची, एवढंच फरक आहे वांग्याच्या मसाल्यात आणि ह्याच्यामध्ये. तर असं छानपैकी करून भरून घेतलं आणि भाजी अशी छान तेलामध्ये तेल कडकडीत झाले की जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून छान अशी फोडणी द्यायची. मस्त लागते. तर बघा आता मी करतेच आहे भाजी. तर छान मस्त झाली ती भाजी. आवडली. आंबट गोड साखरेमुळं आंबट गोड चव छान येते. कोण कोण अशी भाजी कोणाच्या घरी करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण माझ्या माहेरी मला माहिती नव्हतं. इथं आल्यावरच मी अशा पिकल्या आणि कच्च्या टमॅटोच्या असे भाजी मला माहिती झाली आहे. तुमच्याकडे करतात का मला नक्की सांगा. तर बघा तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग घातली. कढीपत्ता नाही घातला, विसरला कढीपत्ता. आणि त्यामध्ये जो मसाला होता आपला तो थोडा घातला. ऑलरेडी टमॅटोमध्ये भरलेला होता मसाला. त्या उरलेला जो मसाला होता तो घालून थोडा फ्राय हलवून घेतलं आणि त्यानंतर हे टमॅटो घालून थोडंसं पाणी घालायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. पण भाजी करताना काय झालं की भाजी आपली सवय असते की चाकून बघायची मीठ कमी जास्त झालं आहे का, तर तसं मी ते चाकून बघितलं. त्यामुळं नैवेद्याला मला नाही ठेवता आलं. त्यामुळं फक्त देवांना स्वामींना ते वगैरे दूध साखर घातली. मग दूध साखर आणि चपाती ह्याचाच नैवेद्य दाखवला. कारण आपण म्हणजे चाखून बघितलेलं कसं ना देवाला ठेवायचं. त्यामुळं मग मी दूध साखरेचा आणि चपातीचाच नैवेद्य दाखवला. स्वामींना म्हणलं सॉरी. नंतर स्वामींना मुजरा केला, देवांना नमस्कार केला, सगळ्या देवांची माफी मागितली आणि पसाराला इग्नोर करा. थोडा पसारा अजून खाली आहे, लावायचा राहिला, अजून काम आहे त्यामुळं. तर नंतर मी जेवायला घेतलं. नैवेद्याचं ताट घेतलं. मटकीच्या डाळीचा डाळकांदा होता, रात्रीचा होता, गरम केला होता, चांगला होता. टाकून कशाला द्यायचा म्हणून मी खाल्ला, तो पण छान होता. आणि नंतर आम्ही गेलो. बघा आता लवकरच शाळा सुरू होतील मुलांच्या, तर मुलांना वह्या, पुस्तकं, दप्तर, बॉटल भरपूर असं काय काय लागतं. तर त्यांचं चालू होतं की मला हे पाहिजे, ते पाहिजे, असं तसं म्हणताना मग मी वह्या आणायला गेलो होतो. तर वह्या ह्या पोलीस मॅडम तर वह्या घेतल्या दोघांना पण. जास्त काही नाही घेतले तर भरपूर होतं बघा. हे बॅग, शाळेची डब्याची पिशवी, कलरचं साहित्य वेगळं, वह्या, पुस्तकं, सॉरी पुस्तकामध्ये 450 वह्या होत्या, मी पहिल्यांदाच बघितल्या. हे स्केच पेन वगैरे असं सगळं मुलांचं साहित्य होतं. पण आम्हाला जे पाहिजे होतं त्याच्याकडे गेलो आम्ही. वह्या घेतल्या, पाऊच घेतला, मार्कर, असं जे लागतं ते किरकोळ किरकोळ सामान जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि आलो आम्ही घरी. भरपूर ऊन होतं. आलो घरी आणि हे काम राहिलं होतं माझं शिल्लक की मुलाची गादी आहे ना त्याला कवर शिवायचं होतं. त्यामुळं म्हटलं जरा शिवून घ्यावं, वेळ आहे तोपर्यंत. तर साडी अशी होती, त्याला कट केले आणि शिवून घेतला. मुलगी शूट करते त्यामुळं जरा कॅमेरा हलतोय, समजून घ्या प्लीज. हे बघा स्वामी. तर शिवलं ते झालं, कारण त्याला आता हॉस्टेलला घालायचं आहे. त्यामुळं त्यांनी गादी वगैरे सगळी घरातूनच मागितले, त्यासाठी गादीला कवर शिवत होते. झालं शिवून. तर हा आहे आजचा व्हिडिओ, म्हणजेच आज बुधवारचा व्हिडिओ आहे. कामं म्हणजे जी बाहेरची होती ती आवरून आले. चहा ठेवला, 4 वाजत आले होते. भरपूर किचन कट्ट्यावर समोर बघितलं तेलकट झालं होतं, म्हणताना म्हटलं जरा पुसून घ्यावं. आणि कॅमेरा जरा ब्लर दिसतोय, अंधार दिसतोय, समजून घ्या. ट्रायपॉड नाही आहे माझा, खराब झाला आहे, दुसरा घ्यायचा आहे. ऑर्डर केली आहे, येईल तो पण लवकरच, तर प्लीज समजून घ्या. तर बघा म्हणजे चहा पण होतो आणि काम पण होतं, त्यामुळे चहा ठेवला. चहा होईपर्यंत पुसून घेतलं सगळं. तर किती पण ऊन असू दे, चहा तर आपल्याला लागतोच. मी तर चहा लवर आहे, तुम्ही पण चहा लवर आहात का नक्की सांगा. 45 डिग्री जरी सेल्सिअस असलं तरी 4-4:30 वाजता चहा तर लागतोच. तर या सगळ्यांनी चहा मस्त झाला, आलं टाकून केला होता. तर या सगळ्यांनी चहा प्यायला. आणि तुम्ही पण चहा लवर आहेत का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद सगळ्यांचे, खूप खूप थँक्यू. श्री स्वामी समर्थ.